अहिल्यानगर शहराच्या मुकुंदनगर परिसरातील रहिवाशांनी येथील मूलभूत सोयी-सुविधांच्या गंभीर समस्यांकडे महानगरपालिकेचे लक्ष वेधले आहे। अनेक वेळा तोंडी आणि लेखी तक्रारी करून देखील प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्यामुळे त्रस्त नागरिकांनी अखेर पुणे संभाजीनगर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। या संदर्भात रहिवाशांनी महापालिका आयुक्तांना देखील निवेदन दिले आहे। त्याची प्रत पोलीस अधीक्षक आणि तोपखाना पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांना देखील पाठवली आहे। मुकुंदनगर आणि फकीरवाडा परिसरात मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विशेषतः महिला आणि वृद्धांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याची समस्या, कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावणे आणि परिसरातील रस्त्यांची दुरावस्था यांसारख्या प्रश्नांनी नागरिक हैराण झालेत। फकीरवाडा दर्गा ते दर्गाह दायरा रोड आणि शाही मशीद ते दर्गाह दायरा रोड या दोन प्रमुख रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करणे आवश्यक आहे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली। या गंभीर समस्यांवर महापालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे होते, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। जर प्रशासनाने या प्रश्नांची दखल घेतली नाही आणि यावर त्वरित कारवाई केली नाही तर दिनांक 9 जानेवारी रोजी शांततापूर्ण मार्गाने पुणे संभाजीनगर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे। या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची आणि परिणामांची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची असेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। आज अहमदनगर महानगर पालिका के अंदर आकर आयुक्त साहब तो हमारे समाज को डर कर भाग गए, क्योंकि हमारे हिस्से का पानी जो है उन्होंने चुराया और दूसरे प्रभाग वालों को दिया। मूलभूत अधिकार जो है उसका हनन कर रहे हैं। कचरा गाड़ी की वजह से हमारे बच्चों के ऊपर कुत्तों का आक्रमण वहां पर बढ़ा है। मेरा तो आपके माध्यम से ये इनके ऊपर आरोप है कि इनके महानगर पालिका के पाले हुए कुत्ते वो हमारे इधर लाकर छोड़ रहे, जो हमारे बच्चों को काट रहे। तो आयुक्त साहब को आप आज बताकर दिया कि ये मूलभूत अधिकार का हनन है। राइट टू इक्वालिटी, जो संविधान के अंदर हमारे को राइट टू इक्वालिटी का अधिकार है, उसका हनन है ये। और आपके माध्यम से बताना चाह रहे हैं कि आज आकर बताया हमारा आक्रोश, हमारी माँ बहनों को रात को 2 बजे उठाकर पानी बेचते हैं और वो पानी का जो प्रेशर है वो भी चुरा कर दूसरों को दिया है। पानी का जब पालिका का जब मसला आता है तो ये सारी चीजें है ना, बोलते हैं कि आप पट्टी पूरी तरीके से है ना ये की है। और मुझे आपके माध्यम से बोलते हुए बड़ी शर्म आ रही है कि इन लोगों ने, अहमदनगर महानगर पालिका के आयुक्त ने महाराष्ट्र प्रशासन से स्वच्छता अभियान का अवार्ड लिया। इन ऐसे बेशर्म है कि स्वच्छता अभियान किया ही नहीं। माइनॉरिटी का एरिया जो अहमदनगर महानगर पालिका से 500 मीटर पे है, मुकुंदनगर और फकीरवाड़ा प्रभाग नंबर 3, उनके ऊपर दुर्लक्ष्य करके और इनकी चीजें चुरा कर इन लोगों ने दूसरों को दी है। पानी भी चुराने की चीज होती है। महानगर पालिका के आयुक्त साहब की नोटिस में लाकर दिया है। यहाँ पर लहरे साहब, मैं तो बोल रहा हूँ कि ये जो यशवंत टांगे साहब ये भाग कर गए, क्योंकि उनको डर लग रहा है कि हमारी माँ बहनों का जो पानी चुरा है वो कहीं इनका पानी ना कर दे यहाँ पर, तो भाग कर गए यहाँ से। क्योंकि चोर हमेशा चोर की दाढ़ी में तिनका होता है। पानी जो चुराया उसका हिसाब दो, क्योंकि हमने आपको टैक्स पे किया है और हमने जो टैक्स किया उससे आपको पगार मिलती है। तो जो पगार है हराम की खाने की आदत मत डालो। जो माइनॉरिटी का अधिकार है, जो माइनॉरिटी कमीशन के अंदर अगर जाने की बात आई तो हम जाएंगे। और 15 दिन का टाइम दे रहे हैं। अगर 15 दिन का टाइम के अंदर अगर हमारी मांगे नहीं पूरी हुई कि हमारे रोड पैचिंग, आपके माध्यम से बताते हुए ये शर्म नहीं आती महानगर पालिका को कि मराठाओं के कुलदेवत हजरत शाह शरीफ दरगाह यहाँ पर मुकुंदनगर में उधर ही खड्डे इन्होंने अभी तक भरे नहीं है। ये तो खुद शिवाजी महाराज के ना जो कुलदेवत है उनका अपमान अहमदनगर महानगर पालिका कर रही है। पानी मूलभूत अधिकार है, रोड हमारा अधिकार है, धनकर्षा अधिकार है। अगले आते हुए 15 दिनों में अगर नहीं होता तो जैसे हमारे नगर सेवक साहब ने कहा, इनके नेतृत्व में हम रास्ता रोको करेंगे और जो भी कायदा सुव्यवस्था का प्रश्न निर्माण होता है इसके लिए हमारे अहमदनगर के प्रशासक, महानगर पालिका के आयुक्त डांगे साहब ये जिम्मेदार रहे। एवढी मोठी लोकसंख्या असताना सगळी गैरसोय आहे, रोडची गैरसोय आहे, ड्रेनेजची पावसाचे पाणी आल्यानंतर सगळे ड्रेनेज भरून घरामध्ये पाणी जाते लोकांच्या। आयुक्तांनी लवकरात लवकर निर्णय घ्यायचे, घंटा गाडी पाण्याची सगळी सोय करून द्यायची। 8 दिवसाच्या ही सोय नाही केली तर रस्ता रोको करण्यात येईल। यहाँ कचरा गाड़ी नहीं आ रही, कुछ नहीं। पानी का भी हमको प्रॉब्लम है। जब पानी आया हमारी लाइट जाती है, हमको पानी का कितना मसला होता है। कुत्ते आते बच्चे को, हमारे 2 साल पहले हमारे घर पे प्रॉब्लम हो गया मेरे पुत्री को डेंगू के वजह से।
आई स्वच्छता अभियान बोल रहे हैं। यहाँ पे तो मुकुंद नगर में एक दिन भी स्वच्छता अभियान नहीं है। जिधर उधर कचरा है, कचरे की गाड़ी आएंगी तो कचरा क्यों लोग फेंकेंगे? महापालिका वाले से हमारे ये थे कि कचरे की गाड़ी रोजाना, पानी रोजाना, हम कहीं को काम धंधा छोड़ के यहाँ पर आके बैठेंगे? हमारा जो अधिकार है हमको मिलने को होना। आज महानगरपालिकामध्ये आम्ही आयुक्त साहेबांना भेटला आलो होतो, पण काही कारणामुळे आयुक्त साहेब महानगरपालिकेमध्ये नव्हते, म्हणून त्यांनी लारे साहेबांना भेटायला सांगितलं। आम्ही लारे साहेबांना भेटलो आणि जे आमचे प्रश्न आहे, मेन प्रश्न पाण्याचा, जे पाणी नगर शहराला एक दिवस आड येतो, मुकुंद नगराला का नाही येतो, जो मोठा प्रश्न होता। आणि दुसरे आमचे 8 महिने झाले आमचा कचऱ्याचा ट्रॅक्टर बंद आहे, घंटा गाड्या बंद आहे, आणि जे मोकाट कुत्रे फक्त एक दिवस गाडी येते, 4-5 कुत्रे धरले का त्याच्यानंतर ते निघून जाते। तर आम्हाला एक 15-20 दिवस ते कुत्र्याची गाडी जी आहे ना, तर मुकुंद नगरामध्ये पाहिजे। आणि त्याच्यामध्ये प्रमुख 2 रस्ते, फकीरवाडा दर्गा ते गरीब मस्जिद दर्गा दायरा रोड आणि इरिगेशन ऑफिस ते बडी मस्जिद रोड दर्गा दायरा रोड, याचं पॅचिंग आम्हाला लवकरात करण्यात यावं। आणि सगळ्यात मोठा प्रश्न हे आहे की जी महानगरपालिका आहे, आता आम्ही इथं काम करतो, 5 वर्ष झाले आम्हाला नगरसेवक म्हणून आम्ही इथं काम केलं। हे महानगरपालिका हे आमचा भाग अल्पसंख्याक आहे म्हणून हे जाणून बुजून दुर्लक्ष करतात का, असं आम्हाला वाटतो। आता ते त्यांना माहिती आहे, पण हे आमचं वैयक्तिक मत आहे की आम्हाला असं आता भास होतोय। पण हे महानगरपालिकांनी जर का 8 दिवसात 10 दिवसामध्ये हे आमची जी समस्या आहे हे जर का पूर्ण केले नाही तर हे आम्ही औरंगाबाद हायवे, नगर हायवेवर रोडवर बसू। त्याच्यानंतर जेही काय होईल त्याचा जबाबदार पूर्ण महानगरपालिका असणार। आणि हे महानगरपालिका चालवणारे नागरिक आहे, हे महानगर कोणाच्या बापाची नाहीये। म्हणून मी माझा जे मुद्दा होता, मागणी आमच्या हिताची, ही पालिका नाही कोणा बापाची। आणि मी आज इथं आलो, याच्यानंतर पण मी येणार, हे लक्षात ठेवा। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।